काल जो भोंडे साहेबांवर विसावा गटाच्या एका कार्यकर्त्यांनी हल्लीच भाषेत बोलून जो काही वातावरण चिघळायचा प्रयत्न केला, समाजकंठांचा विरोध केला, राजकारण करण्याचा प्रयत्न केला, स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणार, अशा स्टंटबाजांना फोकसमध्ये येऊन मी काय आहे, मी पक्षाने काय करू शकतो हे जतवण्याचा, वर्षाचे चपला धुण्याचा, पाय धुण्याचा हा त्यांचा असा प्रयत्न असतो. आज भोंडे साहेब म्हणजे अमरावती जिल्ह्याचं जे विकास पुरुष म्हणून भोंडे साहेबांचा नाव प्रसिद्ध झालं आहे. या माणसाला कलंक कसा लावायचा, या माणसाच्या विरोधात वक्तव्य केलं की आपण जेणेकरून पूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात फोकसमध्ये येऊ, असं त्यांनी ते वक्तव्य केलं. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी किंवा भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही कार्यकर्त्यावर असं वक्तव्य कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं तर कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही. वैयक्तिक करून याच्यानंतर आम्ही काही बांगड्या घातलेल्या नाही आहे. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक गोष्टीला सक्षम आणि प्रत्येक गोष्टीला समोर जाण्यास तयार आहे. पण आम्ही संस्कृती जपणारे लोक आहोत, देवदेश धर्माची पूजा करणारे लोक आहोत. त्यामुळे आमच्यावर पक्षाची काही बंदिस्तता आहे. त्यामुळे आम्ही बाकीचे वक्तव्य करत नाही. नाही तर असे सडकछाक लोक काही येतात काही जातात. आम्ही आमच्या जागेवर आहोत. आम्ही आमच्या पक्षाची सेवा, लोकांची सेवा याच्यात आम्ही मग्न असतो आणि आमच्या कार्यात आम्ही समर्पित असतो. आम्ही आमचं समर्पण पूर्ण पक्षासाठी समर्पित केलेलं आहे. हेच बोलून माझे दोन शब्द मी संपवतो. ऑगस्ट 2026 रोजी अचलपूर मेलघाट ग्रामीण मंडळातर्फे आम्ही पथरोड पोलीस स्टेशन इथे पुन्हा पराग गुर्दे जे उभाडाचे कार्यकर्ते आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी इथे आज आलेलो आहोत. आणि ठाणेदार साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्ही त्यांच्यावर गुन्हा करा, कारण की आमचे ज्येष्ठ नेते जे आपले भोंडे साहेब जे कृषी मंत्री राहिलेले आहेत त्यांच्यावर त्यांनी उद्धट भाषा वापरलेली आहे. आणि त्यांच्यावर अशी जी भाषा त्यांनी वापरली तोंडफोडीची, ती तोंडफोडीची भाषा आमचा जो कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा तो कदापि सहन करणार नाही. हे आमचे संस्कार इथे फोडाफाडीचे आहे नाही. आणि आम्ही त्यांना जो सामना आहे तो सामना आम्ही त्यांच्यासोबत आम्ही शब्दाशी शांताशी सामना करणार आहोत. परंतु त्यांनी अशी भाषा अर्थात भाषा जी वापरली आहे ही भाषा त्यांनी वापरायला पाहिजे नव्हते. कारण की भोंडे साहेब जे आहे ते आमचे नेते, अमरावती जिल्ह्यामधील एकमेव पुरुष म्हणजे ते कृषी मंत्री राहिलेले आहेत आणि आता ते राज्यसभा खासदार आहेत. आणि ते प्रत्येक कार्यकर्ता, कोणताही कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा असो, ते प्रत्येकाच्या इथे धावून येतात. परंतु अजून त्यांनी असं म्हटले की भारतीय जनता पार्टीचे जे आपले जी दहीहंडी केली आहे ती दहीहंडी त्यांनी म्हणजे बा पळाले आहे तिथून. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कोणाला भीत नाही. आम्ही फक्त जे आमच्या जिल्ह्यामधले आणि आमच्या चिखलदरामधील जे गाव आहे तिथे कालच आम्ही तिथे काल प्रवीणजी पोटे आमचे माजी कृषी पालकमंत्री जे होते त्यांच्या हस्ते 3 बालकांना त्यांनी स्वतःच्या जवळचे 3 लाख रुपये देऊन त्यांनी त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखवली. आणि ती दाखवल्यानंतर आणि आमचे जे आमदार आहे मेलघाट आमदार केवळरामजी काळे त्यांनी पण सुद्धा त्यांना त्या जे माता आहे त्यांना सुद्धा एक भारतीय जनता पार्टीतर्फे आणि आपल्या मेलघाटतर्फे त्यांना एक विशेष रक्कम दिली आहे. आणि आपली जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडून त्यांना 5 लाख रुपयाचा निधी त्यांना मिळत आहे. भारतीय जनता पार्टी ही सर्वात मोठी पार्टी असून त्यांनी असं वक्तव्य आमच्या नेत्याबद्दल करायला नाही पाहिजे. आणि असं जर वक्तव्य जर ते पुन्हा करतील तर आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि त्यांनी याच्या पुढे असे वक्तव्य करू नये. जय हिंद, जय महाराष्ट्र. पालकांनो जरा इकडे लक्ष द्या. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आता शिक्षणाची सर्वोत्तम संधी श्री संत गाडगेबाबा इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स
बस स्टँड जवळ करसगाव, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती. सीबीएसई पॅटर्न स्कूल सोबत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज, अनुभवी व उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, खेडीमेडीच्या वातावरणात आधुनिक शिक्षण, सीसीटीव्ही कॅमेरा, सुरक्षित परिसर, संगणक व प्रोजेक्टर सुविधा उपलब्ध. नर्सरी, KG1, KG2 ते 10वी पर्यंत प्रवेश सुरू झाला आहे. तसेच 11वी, 12वी सायन्स प्रवेश प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. इंजिनिअरिंग आणि मेडिकल विद्यार्थ्यांसाठी खास EMET सेट पूर्व परीक्षा तयारीची विशेष सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप सुविधा देखील उपलब्ध आहे. तर आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा विकास काडलकर सर. संपर्क क्रमांक 8793538820 वर आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा.